जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। अल्पवयीन तसेच अविवाहित मातांबाबतचे कायदेशीर पैलू तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 पोक्सो ऍक्ट अंतर्गत डॉक्टर आणि नर्सेस यांच्या जबाबदाऱ्या आणि प्रत्यक्ष कामकाजातील अडचणी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। सदर कार्यशाळा दिनांक 7 मे रोजी दुपारी 1:30 ते 4 वाजेपर्यंत ऑर्थो लेक्चर हॉल जुनाबी ब्लॉक येथे पार पडली। कार्यक्रमाचं आयोजन MS कार्यालयामार्फत करण्यात आलं होतं। ही कार्यशाळा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संपत्ती तोडकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली। या कार्यशाळेस गायनिक विभागातील तसेच पीडियाट्रिक विभागातील डॉक्टर, नर्सेस आणि संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी सदर बाजार पोलीस स्टेशनचे दुय्यम पोलीस निरीक्षक श्री भालचंद्र ढवळे यांनी पोक्सो कायद्याअंतर्गत पोलीस प्रक्रिया, तक्रार नोंदणी आणि कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले। तसेच जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष श्री समीर सय्यद यांनी अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणा, अविवाहित माता, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कायदेशीर जबाबदारी, MLC प्रक्रिया तसेच बालकांच्या संरक्षणासाठी आवश्यक समन्वय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यशाळेदरम्यान डॉक्टर आणि नर्सेस यांनी त्यांच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी, कायदेशीर संभ्रम आणि प्रत्यक्ष प्रकरणांमधील अनुभव मांडले। त्यावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करत विविध मुद्द्यांवर चर्चा केली। सदर कार्यशाळेला उपस्थित डॉक्टर आणि नर्सेस यांनी अशा प्रकारच्या मार्गदर्शनपर कार्यशाळा नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली। त्या सकारात्मक प्रतिसाद देत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संपत्ती तोडकर यांनी दर 3 महिन्यांनी अशा कार्यशाळांचे आयोजन करण्याची तयारी दर्शवली। ही कार्यशाळा वैद्यकीय कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि बाल संरक्षण यंत्रणा यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करणारी ठरली। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।